वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि तेवढेच चविष्ट असे कोबी मंचुरियन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात अगोदर मी एक मध्यम आकाराचा कोबी घेऊन तो बारीक किसून घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून देखील घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आपल्याला कोबी हवा आहे. आता बारीक केलेला कोबी आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि चांगला मोकळा करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यात तिखट टाकू शकतो. थोडीशी मिरीपूड टाकायची आहे आणि 1 चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया. आता हे सर्व आपण चांगले एकजीव करून घेणार आहोत. सर्व कोबीला हे मसाले चांगले लावून घ्यायचे आहेत. सर्व मसाले कोबीमध्ये चांगले एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर आणि अर्धी वाटी मैदा टाकून घेणार आहोत. हे मिश्रण बनवत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. यामध्ये कोबीच्या ओलाव्यामुळे जेवढं आपल्याला त्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा बसेल तेवढंच टाकून घ्यायचं आहे. आता मैदा, कॉर्नफ्लोअर आणि कोबी सर्व पुन्हा एकत्र करून घेऊ. अशा पद्धतीचं पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये काही सॉसेस टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी 1 चमचाभर रेड चिली सॉस आणि 1 चमचाभर सोया सॉस टाकून घेतलेला आहे. आता तोही आपण यात एकत्र करूया. मंचुरियन बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे. आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. तुम्हाला आवडत असेल त्या आकारामध्ये छोटे किंवा मोठे तुम्ही हवे तसे हे बॉल बनवू शकता. सर्व मंचुरियन बॉल्स आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचे आहे. आता आपले जवळपास बरेच मंचुरियन बॉल्स तयार आहेत. आता आपण ते तळण्यासाठी कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकून घेऊया आणि तेल तापल्यावर त्यात हे बॉल सोडून घेणार आहोत. मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला हे मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचे आहेत. वरून चांगले गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आणि आतपर्यंत तळल्या जातील इथपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. सोनेरी अशा रंगावर आपले मंचुरियन बॉल्स तळून तयार आहेत. आता आपण हे साईडला काढून घेऊया आणि बाकीचेही याच पद्धतीने तळून घेणार आहोत. सर्व मंचुरियन तळून झाल्यानंतर आपण ते साईडला ठेवून देऊया आणि त्याची ग्रेव्हीची तयारी करूया. त्यासाठी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि अद्रक टाकून त्यामध्ये आपल्याला थोडासा जाडसर कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्याही यात परतण्यासाठी टाकायच्या आहे. अर्धी शिमला मिरची इथे मी बारीक कट करून घेतली आहे, तीही यात टाकली आहे आणि आपल्याला थोडीशी कांद्याची पातही यामध्ये टाकायची आहे. हे सर्व हाय फ्लेमवर आपल्याला परतायचं आहे. जास्तही परतायचं नाही. थोड्याशा अर्धवट कच्च्या या भाज्या असतानाच आपल्याला यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण यात सॉसेस टाकून घेऊया. त्यामध्ये मी 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस घेतला आहे, 1 ते 1.5 चमचा सोया सॉस आणि 2 चमचा रेड चिली सॉस हे टाकून घेतलं आहे. सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता हे सर्व सॉसेस भाज्यांमध्ये चांगले परतून घेऊया. आता यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकून घेणार आहोत. त्यासाठी वाटीमध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून अशी पातळसर स्लरी आपल्याला बनवायची आहे आणि ती आता आपण या भाज्यांमध्ये टाकून घेऊया. बरेच जण अगोदर पाणी टाकतात आणि नंतर स्लरी टाकतात. तसं केलं तरीही चालेल. आता आपण आपल्याला ग्रेव्ही किती करायची त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. या ग्रेव्हीला आता आपल्याला 1-2 उकळ्या घ्यायच्या आहेत. जसं जसं ग्रेव्ही शिजत येईल तशी ती घट्ट व्हायला सुरुवात होते. ग्रेव्ही आता चांगली शिजून तयार आहे आणि घट्टही झालेली आहे. त्यात आता आपण जे मंचुरियन बॉल्स बनवून ठेवले होते ते टाकून घेऊया आणि फक्त 5 ते 10 सेकंद आपल्याला आता गॅस चालू ठेवायचा आहे.
त्यानंतर गॅस बंद करायचा. तोपर्यंत या बॉल्समध्ये ग्रेव्हीचा अर्क उतरला जातो आणि छान असे आपले मंचुरियन तयार होतात. जास्त शिजवायचे नाहीत, नाहीतर मंचुरियन मऊ पडतात. आणि आपले मंचुरियन आता तयार झालेले आहेत. चविष्ट, झटपट आणि अगदी कमी साहित्यात तयार होणारे हे कोबी मंचुरियन अगदी रेस्टॉरंट स्टाईल तयार होतात. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.